स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हा म्हणू, तुझ्या आईची तब्येत कशी आहे का आता? निखिल, तिची तब्येत बरी नाहीये रे. आमच्यापैकी कोणी तिकडे यायला हवंय का? नको, राहू दे. मला सांग, तू एकटीच आहेस तिकडे की कोणी रिलेटिव्ह आले तुझे? हो, माझी मावशी आली आता. हे बघ, जर काही लागलं ना तर मला कळव. हं? आणि टेक केअर. मी तुझ्या टचमध्ये राहतोच. बाय. काय रे, काय झालं? आई, मावशींची तब्येत जरा जास्तच बरी नाही असं वाटतंय. कारण म्हणून खूप घाबरल्यासारखी वाटत होती. मग निखिल, मी जायला हवं ना तिकडे? मी तुझं तिकीट काढून आणू का? नाही, आत्ता नको काढू. अमोल आणि पूर्वा आले की मग मी जाईन. तशी उद्या येणारच आहेत ती. पूर्वा घरी असली म्हणजे कसं मला इथली काळजी राहत नाही ना. हॅलो. हॅलो आई. हा, मी बोल ग. सगळं ठीक आहे ना तिकडे? हो, सगळं ठीक आहे. सहजच केलास ना ग फोन? हो, तसा सहजच, पण तुम्हाला एक विचारायचं होतं. काय ग, काय विचारायचंय? बोल ना. अगं, परवा ना सोसायटीची मीटिंग झाली आणि एवढ्यात इलेक्शन्स पण आहेत. मागच्या कमिटीवाल्यांनी म्हणे खूप घोटाळे करून ठेवलेत. तर ते मला काय म्हटले माहितीये का, तुम्ही उभ्या राहा म्हणे लेडीज मेंबर म्हणून. काय? बघ ना, मी त्यांना म्हटलं मला इथे येऊन दिवस तरी किती झालेत, मी कशी काय उभी राहणार. पण ते सॉलिड फोर्स करतात. अगं, चांगलं ते लोक विचारतायत तर राहा की उभी. तू नक्की निवडून येशील बघ. अगं, काहीतरी काय, मी कशी निवडून येईल? ते मला कोणी ओळखत सुद्धा नाही. काय करावं काही समजतच नाहीये मला. अगं, ओळखतील हळूहळू. मी सांगते बघ, तू उभी राहा. खूप चांगलं काम करशील ग सोसायटीसाठी. आई, एक मिनिट हा. रुक्मिणी, बघ कोणतरी आलंय. बघते. मला टेन्शनच आलंय जरा. एनिवेज, मी तुला नंतर फोन करते. हो, पण काय ठरवतेस ते कळव मला. मी वाट बघते फोनची. हो, कळत. आता आलो तर चालेल ना? तुम्ही ऑलरेडी आत आलायत. रुक्मिणी, पाहिलंच ना कोण आलंय? बोला, काय काम आहे? काय आहे, सोसायटीच्या इलेक्शन मध्ये तुला नाही, तुम्हाला. ओ सॉरी, तुम्हाला इलेक्शनला उभं राहण्यासाठी खूप आग्रह चालला होता. हो मग? काय, एक तर तुम्ही इथे नवीन राहायला आलात, तुम्हाला काहीच माहिती नाही.
आणि सोसायटीचं काम म्हणजे खूप झेंकटाचं काम असतं. सगळे लोक त्रास देतात हो. केव्हाही फोन करतात, त्यात तुमची नोकरी, लहान मूल, तुम्हाला नाही जमायचं. खरं तर हे बाई माणसाचं काम असतं. हो असं. अहो तेच तर सांगतोय. त्या भानगडीत पडूच नका. ओके ठीक आहे, बघूया. या तुम्ही. एनिवे थँक्स. थँक्स. या म्हणालात म्हणून. समधी लोक आग्रह करतात हाच का नको म्हणतो. अगं डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय काय घोटाळे करून ठेवलेत ना, ते सगळ्यांना कळू नये म्हणून चाललंय हे सगळं. पण आता माझं ठरलं, मी इलेक्शनला उभी राहणार. बिल बघू. ठीक आहे. बघा ना, हे 50,000चं बिल आहे की नाही, बरोबर. त्यापैकी आता 10,000 बाकी आहेत. हो. आणि हे 10,000 रुपये चालेल. हे फक्त त्यांच्याकडे द्यायचे. हो चालेल. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. बरं. पाहिजे तर तुम्ही आता मोजून घ्या. नाही ठीक आहे साहेब, 10,000 आहेत ना. हां ठीक. हे त्यांच्याकडे नीट द्या. चालेल, देतो मी. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. अरे आलीस? कोण होता तो माणूस? त्याला एवढे पैसे का दिलेस तू? अगं आधी त्याच्याकडनं मी घेतले होते हे पैसे, त्याला परत केले. अभि तुझं काय चाललंय? तू एवढे पैसे का घेतलेस त्याच्याकडून? अगं एकदा गरज होती तेव्हा मी घेतले होते त्याच्याकडनं. लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. तेव्हा परिस्थिती नव्हती, आता परिस्थिती आहे म्हणून त्याला परत केले. काय धडधडीत खोटं बोलतोस रे तू तोंडावर. कमॉन सानिका, मी कशाला खोटं बोलू? हॅलो. हा आहेत. कोण बोलते? कोण? त्याने कशाला फोन केला? हा कोण? विक्रम. कोण विक्रम? रिस्की. आता सांगू सगळं? हा हा अरे आत्ताच येऊन गेला. हो दिले ना. येईल तुझ्याकडे येईल तो. हो हो ओके बाय. अभि तू ह्या विस्कीच्या नादाला लागू नकोस हा. आणि ह्या पुढे जर का तो ह्या घरात दिसला ना तर मी हे घर सोडून जाईन. अँड रिअली आय मीन इट. गेल्या कुसुमताई, आता यांची वाट बघत थांबावं लागणार. असं कुणी आलं ना की खरोखर अडकून पडायला होतं. कुठे गेला होता? अगं शेजारी गोडबोले काकूंकडे. कशाला? त्यांनीच बोलवलं होतं फराळाला मला. मग कडक बुंदीचा लाडू दिला असेल खायला. बाई तुला कसं कळलं? जुनी सवय आहे त्यांची. असंच फराळाला बोलवतात, कडक बुंदीचा लाडू अगदी हमखास खायला देतात आणि सगळ्या चौकशा करून घेतात. अगं शेजारी आहेच ते, त्या नाही चौकशा करणार. मला ना त्यांची सवय अजिबात आवडत नाही. खूप त्रास होतो त्यांचा. पण काका मात्र खरंच चांगले आहेत हा वागायला. माझ्याशी मात्र चांगल्या वागतात बाई. सुलभा तू काही म्हण, माझं मन इतकं छान रमलंय इथे. मला तर वाटतंय मी आधीच का नाही आले इथे. अगं बाई म्हणजे आणखी किती दिवस राहणार? नाही म्हणजे अनिलच्या बायकोची डिलिव्हरी आली आहे ना जवळ. जायचंय मला नागपूरला. अगं माझी सर्टिफिकेट्स होत आहेत ना मॅचवर 15 तारखेला. अरविंदाला सांगून रिझर्वेशन पण करून घेतलीत मी. हो हे काय बोलले नाहीत बाई मला. हो पण नंतर मात्र मी मुलांकडे अजिबात जाणार नाहीये. मग मी इथेच येणार आहे. मला फार आवडलंय पुणे. हो पण तुझी काही हरकत नाही ना? नाही हरकत कसली. हा मग ठीक आहे. अरे कितने बार तुमको बोला है, हाँ कितने बार तुमको बोला है हमारे जगह पे स्कूटर नहीं लगाने का है. ये तुम्हारा खटारा स्कूटर इधर काय को लगाता है? तुम इतना अच्छे स्कूटर को खटारा बोला? अरे ये कितना जगह पड़े, लगाओ किधर लगाने का है. अरे किधर भी नहीं लगाएगा, किधर भी नहीं लगाएगा. आपने अपने जगह पे लगाओ. कौन अलर्ट किया तुमको ये जगह? सेक्रेटरी ने अलर्ट किया है. साटम जी ये देखो हमारी जगह पे स्कूटर लगा है.
अरे अय्यर क्या झगड़ा है तुम्हारा रोज का? जाने दो ना यार, क्या है? ऐसा प्यार से समझेगा तो कौन नहीं समझेगा? यार वैसे तुम्हारे जगह पे लगाओ तो बात करता हम क्या चाहिए? अच्छा त्या दोघांचं म्हणजे ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं आहे पण ते राहू द्या कुलकर्णी. आपल्या सोसायटीच्या इलेक्शनचं लफडं झालंय. मी इलेक्शन टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण तो काळ्या म्हातारा तो आपल्या अपोज मध्ये ना त्यानं त्या बाईला उभं केलंय. कोण काय? अहो ती हिरोईन अवंतिका. तिनं इलेक्शनला उभं राहावं म्हणून त्यानं तिला चढवलं. मला सांगा ती बाई आहे आर्किटेक्ट. ती जर उद्या निवडून आली आणि तिनं सगळी कागदपत्र तपासली आपले घोटाळे बाहेर नाही का येणार? साठम ती साधी सुधी बाई नाहीये. ती इलेक्शन मध्ये निवडून येऊ नये म्हणून आपल्याला काहीतरी करायला हवं. ती निवडून येऊ नये असं मलाही वाटतं हो. पण ती निवडून न येण्यासाठी काय करायचं ते नेमकं कळत नाही मला. घोटाळा आहे. काय करताय? वर्तमानपत्रासाठी पत्र लिहितोय. कशाला? उद्योग नाही म्हणून. हे बघ दिवसभरामधून कमीत कमी 5 तरी पत्र मी वर्तमानपत्रांना लिहितो. निदान त्यातलं एक तरी छापून येतं. अगं वेळ तरी छान जातो. तूही लिहित जा. हे बघ आता वसंता काळे हा पत्रलेखक सगळ्यांच्या परिचयाचा झाला. उपयोग काय आहे त्याचा? वा 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 असं कसं? अगं आपल्या सोसायटीच्या मागं काही जणांनी झोपड्या टाकल्या होत्या आणि घाण केली होती. माझं पत्र वाचून लगेच दुसऱ्या दिवशी उठवले गेले की नाही त्या? हो. मग आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आणून तिथंच बांधल्या. हे बघ हे तुझं असं आडमुड्यासारखं काहीतरी बोलत जाऊ नको. आडमुठेच नाही तर काय अगं या 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 काही नाही ग, भांडण खेळतोय आपण. वेळ तर जायला नको. काही नाही, मी मिठाईच्या दुकानात गेले होते. म्हटलं येताना तुमच्या अमेयासाठी पण आणावं काही. अमेयासाठी? कुठे गेलाय तो? अगं मित्राकडे गेलाय. त्याचा पाय घरात टिकतोय कुठे. मला कधीच भेटला नाहीये तो. मी इतकं ऐकलंय ना त्याच्याविषयी तुमच्याकडून की सारखं त्याला भेटावं असं वाटतं. मी एकदा घेऊन येईन त्याला तुझ्याकडे. आजी एक विचारू? विचार की. अमेय इथे तुमच्याजवळच असतो, म्हणजे त्याचे आई वडील कुठे असतात? ते औरंगाबादला असतात. नाही इथे पुण्याला शिक्षणाची सोय नाही का? हो हे खरंच. हो आणि अगं कल्पनाच्या म्हणजे माझ्या मुलीच्या मिस्टरांची बदली औरंगाबादहून होणार आहे पुण्याला आता. मग ते पण येतील ना? ग्रेट. म्हणजे मग आम्ही याला आजी आजोबा पण आणि आई बाबा पण. बरं मी निघते, पण त्याला मिठाई द्या हा नक्की. हो हो. अच्छा ये. अरे प्रवास कसा झाला? एवढी फास्ट आणली यांनी गाडी. पुण्यात पोहोचेपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या. पण मला माहिती नव्हतं हिला त्रास होतोय म्हणून. इथे आल्यावर सांगितलं ते. काय? कसला त्रास? तू आजी होणार आहेस. थँक्यू. आजीबाई आता कंबर कसा? बघ पुण्यात पाय टाकल्या टाकल्या चांगली बातमी मिळाली. सुरुवात तरी चांगली झाली. पूर्वा अशा वेळी तू इथे माझ्या जवळचे फार बरं झालं. निखिल फ्लॅटची काय प्रगती? चाललंय काम. अरे पण या लोकांचं तुला माहिती आहे ना अमोल, त्या दिवशी मी गेलो होतो तर चक्क पत्ते खेळत होते माहितीये. अरे माझ्यासारख्या माणसा सुद्धा पेशन्स गेला. ठीक आहे मी येऊन झापतोस. तर तू आज काय करतोस? फ्री असलास तर अरे आज मला जरा उशीर होणार आहे रात्री, त्यामुळे तू असं कर ना, आई बरोबर जाऊन ये ना तू. चल मी निघतो. बाय. फ्लॅटवर जाऊया म्हटल्यावर निखिल असा का रिॲक्ट झाला? तुला ठाऊक नसेल कदाचित, पण तू ज्या सोसायटीत फ्लॅट घेतलायस ना तिथेच अवंतिकाचा फ्लॅट आहे. बरंच झालं म्हणायचं. तेवढंच याला अवंतिकाला भेटायचं निमित्त. नाही
आता संपलंय ते सगळं. झालं तुझ्या आईच्या मनासारखं झालं. काय? अवंतिकानी निखिलला नाही म्हणून सांगितलं. मला तर वाटलं होतं की काही असो, आय एम रिलीव्ड. जे झालं ते चांगलंच आहे. आई, निखिलचं अवंतिकाशी लग्न झालं असतं ना, तर आपल्या घरात उगाचच टेन्शन वाढलं. अरे पण निखिलने खूप मनाला लावून घेतलंय. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी चांगलाच ओळखतो त्याला. आणि आता आम्ही दोघेही आलो होतो. या वर्षी त्याचं लग्नासाठी मन वळवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. अहो तुमचं आवरलं की नाही? किती उशीर. हो आले आले. चला 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 लवकर. काल तुमच्यामुळं सिनेमाची सुरुवात गेली. आज नाटक बुडायला नको. चला, तिकीट घेतली आहेत ना? हो. अहो बघत काय बसलाय? चला. हाय अदिती. ओ हाय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं मी जरा लवकर आले आज. आर्य पण आला नाही बागेतनं अजून. म्हटलं बघावं तू आहेस का घरी. बरं केलं. बस. आई बाबा कुठे बाहेर गेले का ग? हो नाटकाला गेलेत. तू नाही गेलीस? नाही, मला ऑफिसचं काम होतं. अदिती, तू कधीच कुठे जात नाहीस? नाही ग, उगाच तिकीट फार महाग असतात. अगं पण म्हणजे तेही तुला कधी म्हणत नाहीत की तू पण आमच्या बरोबर चल, आपण सगळे मिळून जाऊ? नाही, तसं नाहीये. अगं अचानक पैशांची चणचण भासायला लागली. बाबा वर्षभर खूप आजारी होते. खूप पैसे खर्च झाले. त्यामुळे त्यांचा स्वभावही बदलला. म्हणजे त्यात मी जर असा पैसा खर्च करायला लागले तर घर कसं चालणार? अदिती, मी हे सगळं समजू शकते, पण ते जर त्यांचं लाईफ एन्जॉय करतायत तर बघ, तू फक्त घर खर्च, पैसे एवढाच विचार करत बसला. तुला तुझी काही स्वप्न, काही हाऊस माऊस आहे का नाही? अवंतिका, जाऊ दे ना तो विषय. मला तुझ्या आईवडिलांविरुद्ध काही बोलायचं नाही, माझा तो अधिकार सुद्धा नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की स्वतःचं आयुष्य असं मिटून टाकू नकोस. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये शक्य आहे तेवढा आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा आनंद मिळवणं आपल्या हातात असतं. खरं आहे तुझं म्हणणं, पण आपण प्रयत्न करत राहिलंच पाहिजे ना. हे बघ अदिती, आपणच एकमेकांना सांगायला पाहिजे की हे जीवन खूप सुंदर आहे. आपण ते आनंदाने चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुला खरं सांगू अवंतिका, तू भेटल्यापासून ना मला उद्याचा दिवस बघावं असं वाटतं. खूप हसावं असं वाटतं. आपण सिनेमाला जाऊया आज? जाऊया, ते पण आज नको. आज मला खूप अभ्यास आहे. होईल का अभ्यास? तूच म्हणालीस ना, आपला आनंद आपणच मिळवायचा असतो. अच्छा, असं असेल तर मग जाऊया. नक्की. आई, आपलं तर जवळजवळ सगळं फायनलाइज झालंय. हा, मी प्रेसवरती चाललो. येते संध्याकाळी. मी अगं असं काय करतेस? आपल्या दृष्टीने त्यांच्या जागेमध्ये काय बदल करायचे ते बघशील का नाही? अरे मला काय कळतंय त्यातलं? काय कळते काय? मी रचनेबद्दल बोलतोय. आपल्या घराची रचना तूच ठरवलीस ना. मी पण येऊ. चल, तू पण चल. अगं म्हणजे ईशानच्या दृष्टीने बघ ना, या बाजूला काही गोष्टी हव्यात, त्या बाजूला नको आहेत, तिकडे हॅलो, हव्यात. हा सीमा बोल. वाव ग्रेट. हो आण ना. नाही नाही, मी आज घरीच आहे. नक्की आहे. बाय. काय ग? काही नाही, ते मी ते फार्मास्युटिकलचं केलं होतं ना. म्हणजे अरे मी
एका फार्मास्युटिकलच्या ॲडसाठी मॉडेलिंग केलं होतं, म्हणजे मी आणि पार्थनी. अगं पण मी तुला नको म्हटलं होतं ना. हो आई, पण मी त्यांना आधीच कबूल केलं होतं. का नको म्हणलीस? काही नाही रे, इतक्या लहान बाळाला शूटिंगला घेऊन जायचं म्हणजे काही होत नाही काही. अरे तुला माहितीये का, ती म्हणत होती फोटो खूप छान आले आणि ऍडही खूप सुंदर झाली आहे. ती ऍक्च्युली मॉडेल कोऑर्डिनेटर आहे. ती मला म्हणाली तुझा चेहरा खूप गोड आहे, त्यामुळे तुला आणखीनही छान छान ऍड्स मिळतील. तुला हो सलील, मी आता उद्यापासून जिम जॉईन करणार आहे. मला बारीक व्हायचं. अगं बाई, तुला वाटतं मी आले? ए आई, कशाला नाराज होतेस? हा, करू दे तिला काय करायचं ते. बरं संध्याकाळी तिकडे ये नक्की, मी तुला स्टॉलवरती गेला. बाय. गवले